नमस्कार. तुम्ही जर महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत जी बांधकाम कामगार योजना राबवली जाते, या योजनेमध्ये तुम्ही जर नोंदणीकृत बांधकाम कामगार असाल, ज्याची नोंदणी जीवित आहे, ॲक्टिव्ह आहे, असे जर तुम्ही बांधकाम कामगार असाल, तर कोणते क्लेम आहेत ते क्लेम चालू आहेत, प्लस कोणते क्लेम आहेत ते क्लेम बंद आहेत. त्याचबरोबर वितरण आहे ते वितरण कोणते चालू आहे आणि कोणते बंद आहे, याच्या संदर्भातली संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी तुमचा योजना दूत. तुम्ही बघत आहात नवीन योजना यूट्यूब चॅनल. पहिला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे ते म्हणजे नवीन नोंदणी चालू आहे की बंद आहे. नवीन नोंदणी आहे ती चालू आहे. होय, नवीन नोंदणी चालू आहे. आता आचारसंहितेमध्ये हे बंद व्हायला पाहिजे होतं, पण बंद नाही, हे चालू आहे. आता हे का चालू आहे, तर आचारसंहितेचा याच्यावरती काही परिणाम होत नाही. का होत नाही, तर ही योजना पहिल्यापासूनच चालू आहे आणि त्याच्यामुळे आचारसंहितेमध्ये ही नवीन योजना आणली किंवा नवीन क्लेम आहेत ते चालू आहे बंद आहे असा विषयच येत नाही. त्याच्यामुळे जे काय ह्याचे क्लेम आहेत ते क्लेम चालू आहेत. आता कोणते चालू आहेत? नवीन नोंदणी चालू आहे, रिन्युअल आहे, तर रिन्युअलसुद्धा चालू आहे. होय, रिन्युअल आहे ते सुद्धा चालू आहे. त्याचबरोबर स्कॉलरशिपचा क्लेम असेल तर तो स्कॉलरशिपचा क्लेमसुद्धा चालू आहे. सगळ्यात महत्त्वाचे तर हे तीनच लाभ आहेत आणि हे कामं चालू आहेत म्हणजे पोर्टल चालू आहे असं थोडक्यात समजा तुम्ही. आता बाकीचे पोर्टलचं काय, म्हणजे आता सेफ्टी किट आहे, इसेन्शियल किट आहे, हाऊसहोल्ड आयटम किट आहे, याच्या संदर्भात काय अपडेट आहे, तर सेफ्टी किट आहे हे बंद आहे, याचे वितरण बंद आहे. क्लेम आहे ते क्लेमसुद्धा बंद आहेत. क्लेम बंद आहे, वितरण बंद आहे. त्याचबरोबर हाऊसहोल्ड आयटम किट म्हणजेच भांडी वितरण आहे, भांडी वितरण बंद आहे, त्याचा क्लेम बंद आहे. त्याचबरोबर तिसरं आहे ते म्हणजे इसेन्शियल किट. इसेन्शियल किट आहे त्याचे वितरणसुद्धा बंद आहे, त्याचबरोबर त्याचे क्लेमसुद्धा बंद आहेत. म्हणजेच अपॉइंटमेंट घेणे आणि त्याचे वितरण हे बंद आहे. कशाचं बंद आहे? हाऊसहोल्ड आयटम किट, सेफ्टी किट आणि इसेन्शियल किट ह्या तिन्ही किटचे वितरण बंद आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे स्कॉलरशिपचा क्लेम आहे तो बंद आहे की चालू आहे, तर स्कॉलरशिपचा क्लेम आहे तो क्लेम चालू आहे आणि त्याचे वितरणसुद्धा या ठिकाणी चालू आहे. हे व्यवस्थितपणे समजून घ्या. आता या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा आणखी एक प्रश्न ते म्हणजे सेफ्टी किट, हाऊसहोल्ड किट आणि जे काही इसेन्शियल किट आहे ह्याचं वितरण किंवा ह्याची अपॉइंटमेंट आहे ते केव्हा चालू होईल, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे आणि याचीच माहिती घेण्यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ बनवलेला आहे. व्हिडिओ महत्त्वाचा आहे. मी जर कामगार योजनेचा एखादा व्हिडिओ अपलोड केला तर 100% तो व्हिडिओ पहा जर तुम्ही बांधकाम कामगार योजनेची नोंदणी केलेली असेल तर. कारण ज्या कारणास्तव मी व्हिडिओ बनवलेला आहे तेच कारण मी त्या व्हिडिओमध्ये सांगत नाही आहे. त्याच्या पॅरलली ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्या गोष्टीसुद्धा मी सांगण्याचा प्रयत्न एकाच व्हिडिओमध्ये मी करतो. त्याच्यामुळे सेफ्टी किट बंद आहे का म्हणून एक व्हिडिओ बनवायचा, इसेन्शियल किट बंद आहे का म्हणून एक व्हिडिओ बनवायचा किंवा नवीन नोंदणीसाठी एक व्हिडिओ बनवायचा, अशा पद्धतीचे 10 व्हिडिओ बनवून 10 टॉपिक कव्हर करण्यापेक्षा एका टॉपिकमध्येच सगळ्या गोष्टी कव्हर करण्याचा मी प्रयत्न करतो. त्याच्यामुळे माझाही टाईम वाचतो आणि तुमचाही टाईम वाचतो. त्याच्यासाठी हे असे महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्ही कंपल्सरी तुम्ही बघत राहा. आता जर एखादा योजनेची नोंदणी केलेली असेल, आता बांधकाम कामगार योजना आहे, तर याच्या संदर्भात जे पण अपडेट येतात ते तुम्ही पाहत राहा. कारण माझी एक बाकीच्या क्रिएटरसारखी सवय नाही आहे की एकाच व्हिडिओसाठी एकाच टॉपिकसाठी 10 व्हिडिओ म्हणजे मला नाही ती सवय, आपल्याला सवयच नाही ते. मी एकाच व्हिडिओमध्ये 10 टॉपिक कव्हर करण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून तुमची जे काही क्लॅरिटी आहे ते क्लॅरिटी तुम्हाला कायम येत राहील. काही ठिकाणी नोव्हेंबरचा हप्ता आला, डिसेंबरचा कधी येणार, त्याच्यासाठी 2-2 व्हिडिओ, 3-3 व्हिडिओ. लगेच कोणीतरी प्रसिद्धीपत्रक जाहीर केलं, हा प्रसिद्धीपत्रक जाहीर केलं, आता येईल मग येईल, अंदाज लावणे, ह्या गोष्टी होत राहतातच. पण माझे जे स्पेसिफिक व्हिडिओ आहेत ते तुम्ही व्यवस्थितपणे पाहत राहा, ही एक तुमच्या पुढे एक अपेक्षा आहे. कारण तुमचं जे काय फसवणूक आहे किंवा तुमचं काय क्लॅरिटी आहे ती तुमची क्लॅरिटी बाकीच्या इतर क्रिएटरकडून 10 व्हिडिओ पाहण्यापेक्षा इथं जर तुम्ही एक व्हिडिओ पाहिला तर ती क्लॅरिटी तुम्हाला भेटत राहणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं एक गोष्ट म्हणजे झेडपीचं इलेक्शन झाल्यानंतर, म्हणजेच पंचायत समितीचं इलेक्शन झाल्यानंतर या ठिकाणी काय होणार आहे, त्याचा रिझल्ट येणार आहे आणि रिझल्ट आल्याच्या नंतर या ठिकाणी पुन्हा ह्याचे जे काही क्लेम आहेत ते क्लेम चालू होण्याची फक्त एक शक्यता आहे. जोपर्यंत जिल्हा परिषदेच्या
इलेक्शनचा रिझल्ट येत नाही तोपर्यंत कोणत्याही क्रिएटरला एक अंदाजसुद्धा वर्तवता येत नाही की या ठिकाणी इसेन्शियल किट, सेफ्टी किट किंवा हाऊसहोल्ड आयटम किट याचे वितरण प्लस याची अपॉइंटमेंट घेणे देणे कधी चालू आहे ह्याच्या संदर्भात एक अंदाजसुद्धा वर्तवता येणार नाही, हे लक्षात ठेवा. आता ते झाल्यानंतरच या ठिकाणी एक अंदाज लावला जातो, तो म्हणजे जे काय बजेट सादर केलं त्या बजेटनुसार किंवा प्रसिद्धीपत्रक आलेलं आहे, सोशल मीडियामध्ये त्या विभागाच्या संबंधित कोणत्या अधिकाऱ्यांनी काही अपडेट दिलेले आहे की नाही आहे, ते ऑफिशियल असणार आहे की नाही आहे, प्लस जर मीडियामध्ये त्यांनी बाईट दिली तर त्या बाईटमध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे ह्याचाच विचार करून या ठिकाणी आपणाला अंदाज लावता येतो. त्याच्यामुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा रिझल्ट आल्याच्या नंतरच अंदाज लावता येतो, तारीख कोणाला सांगता येणार नाही, हे व्यवस्थितपणे समजून घ्या. जर तुम्ही रिन्युअल केलेलं नसेल तर तुम्हाला हे कोणतेच क्लेम मिळणार नाही आणि तुमची नोंदणी आहे ती ॲक्टिव्ह राहणार नाही, हे व्यवस्थितपणे समजून घ्या. घर बसल्या तुम्हाला 5 मिनिटामध्ये कोणत्याही एजंटची गरज न घेता तुम्हाला तुमची रिन्युअल आहे ते घर बसल्या करता येणार आहे. कसं करायचं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पाहायला विसरू नका.